आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण आहे, हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं, त्या मराठा आंदोलनासाठी गॅजेट हैदराबादचं गॅजेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते GR काढतायत, देतायत, दिलं असं जे चाललंय, त्यात आता नवीन विषय परत आला आहे की हैदराबादच्या गॅजेटमध्ये जे बंजारा समाज आहे, या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राईब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅजेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग OBC मध्ये असतील तर त्या गॅजेटला आधार धरून ते आदिवासीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही। 1963 पासून बंजारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते। 11 वर्षात ते करू शकले नाही। त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब विरोधी पक्षात नेता होते, सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं। केंद्र सरकार कधी हा कायदा पास करू शकले असते, राज्यात त्यांचं सरकार आलं होतं, इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते। पण ते मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण, आदिवासींचा खरा अभ्यास करणारे, याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, त्यांनी आदिवासींची लिस्ट जी आता राज्यघटनेमध्ये 1950ला टाकली, ती 51 पासून अंमलबजावणी सुरू झाली। 1956ला त्याच्यात अमेंडमेंट आली, 76 मध्ये अमेंडमेंट आली आणि ती 76च्या अमेंडमेंट जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुळसुळाट सुरू झाला। आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला 14 ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ठिकाणी 13 बोगस आढळले 80-81 मध्ये, आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थी संघटनेच्या वतीने केस दाखल केली। ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे। विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल, आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्वाची होती। त्या गोंडगोवारीच्या केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज, एक वकील राहिलेला माणूस, समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला आणि तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्यघटनेत त्याला परवानगी नाही। एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे, आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिल असेल, TSC असेल, हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं। केंद्राने तो कायदा करावा लागतो, त्यानंतरच तो कायदा होतो आणि राष्ट्रपतींची सही होते। हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता। आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली, एका जजने